नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर मागील त्याला सौर ऊर्जा पंप ही योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेमध्ये कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ भेटणार आहे, सोबतच कोणते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात, तर सरसकट या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर राज्यामध्ये भरपूर असे शेतकरी आहेत की त्या भागांमध्ये लाईटची कमतरता भरपूर कमी असते, त्याच्यामुळे त्यांचं पीक अगदी खराब होऊन जातं। म्हणजे शेताच्या पिकाला जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तरच ते पीक चांगल्या पद्धतीने येतं, परंतु लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे, लाईट कमी तास असल्यामुळे शेतकऱ्यांचं पीक खराब होतं। या दृष्टिकोनातून पूर्णपणे शासनाने हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की सरसकट सौर ऊर्जा पंप या योजनेचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यायचा आहे। तर या सौर ऊर्जा पंप योजनेसाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती अगदी नॉर्मल पद्धतीची आहे। म्हणजेच पाण्याचा खात्रीशीर स्रोत नसणारे परंतु शेते असणारे शेतकरी पात्र ठरणार आहेत। म्हणजे तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्हाला याचा लाभ 100% भेटणार आहे। म्हणजेच तुमच्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे हे तुम्हाला फक्त दाखवायचं आहे। आणि दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे ज्या भागांमध्ये लाईटीची कमतरता आहे त्याच भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच तुमच्या भागांमध्ये पाण्याची भरपूर प्रमाणामध्ये कमतरता आहे, सोबतच लाईट जरी आली तरी ती कमी प्रमाणामध्ये येते। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सौर ऊर्जेचा पूर्णपणे प्लॅटर दिले जाणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पाणी सुद्धा, तुमचं विहीर असेल, बोर असेल, त्याच्यामधून जास्त प्रमाणामध्ये पाणी सुद्धा काढता येणार आहे। आता या सौर ऊर्जा योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। तुम्हाला कुठेही जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जायची गरज नाही। त्याच्यामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना या सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी आवश्यक अशी कागदपत्रे जमा करायची आहे। त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, जमिनीचा 7/12 असेल किंवा 8 उतारा असेल। तर बघू शकता जर तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर तुम्हाला एक प्लॅटर दिलं जाणार आहे सौर ऊर्जेचा। जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या जमिनी आहेत तुम्हाला सौर ऊर्जेचा पंप दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, सोबतच 7/12 तुमचा जमिनीचा उतारा पूर्णपणे ऑनलाईन दाखवला पाहिजे। जर ऑफलाईन असेल तर त्याची झेरॉक्स तुम्हाला तिथं अपलोड करायची आहे। तिसरा म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जातीमध्ये असाल तर तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र पाहिजे आणि 2 छोट्या आकारांचे फोटो। तर बघू शकता एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा यासाठी मंजुरी दिलेली आहे। त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांना विहीर योजना मनरेगा अंतर्गत देण्यात येणार आहे। म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये विहीर नसेल तर तुम्हाला विहिरीसाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये जी विहीर योजना आहे त्याची पात्रता सुद्धा काय आहे ते बघून घेऊयात। राज्यातील शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत विहीर बनवण्यासाठी शासनाकडून अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। तर त्याची पात्रता आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या रानामध्ये बोर असेल, सोबतच तुम्ही नदीमधून पाणी घेऊन येत असाल आणि जर तुम्हाला खरंच विहिरीची टंचाई असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता याच्यामध्ये पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे तरच लाभ मिळणार। आता हे शासनाला पूर्णपणे कसं कळणार आहे, तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं, ते जरी नसेल तर पोलीस पाटलाचा दाखला लागणार आहे। आणि दुसरी पात्रता, शेतकऱ्यांनी याच्या अगोदर विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा। त्या विहीर योजनेसाठी कोणती कागदपत्रे आहेत, तर तुमच्या जमिनीचा 7/12 लागणार आहे। डिजिटल 7/12 असेल तरी पण चालेल, नसेल तर ऑफलाईन, जसं आपलं ऑफलाईन पद्धतीने असतो तो जरी असला तरी पण चालू शकणार आहे। सोबतच आपला 10 अंकी पूर्णपणे मोबाईल नंबर, आधार कार्ड लागणार आहे, पासपोर्ट साईज 2 फोटो आणि उत्पन्नाचा दाखला। आता याच्यामधलं जर कोणतं कागदपत्र नसेल तर त्याच्याऐवजी सुद्धा तुम्हाला मी सांगेल, परंतु मला नक्की सांगा की कोणतं कागदपत्र नाही। आता ही तिसरी योजना आहे ती म्हणजे जलसिंचन योजना। आता ही योजना काय आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर राज्यातील दुर्मिळ भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे,
या पाण्याच्या कमतरतेमुळे भरपूर शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे आलेले असतं, परंतु पाण्याची टंचाई असल्यामुळे ते पूर्ण पीक खराब होऊन जातं। हे शासनाने लक्षात घेत सर्वांसाठी जलसिंचन योजना सुरू केलेली आहे। त्या जलसिंचन योजनेद्वारे भरपूर शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पीक सुद्धा घेता येणार आहे। त्या जलसिंचन योजनेमध्ये काय काय मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ठिबक दिले जाणार आहे, पूर्णपणे 1 रुपयाही नसता, पूर्णपणे फक्त तुम्हाला याचा फॉर्म भरावा लागणार आहे। परंतु याच्या आधी याची पात्रता बघून घेऊया। जलसिंचन योजना, ठिबक योजना याच्यामध्ये पात्रता काय आहे, तर शेतकरी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये पाण्याची कमतरता असावी। म्हणजे तुमच्या भागांमध्ये खरंच पाण्याची कमतरता आहे हे लक्षात घेता शासन तुम्हाला जलसिंचन योजनेमार्फत ठिबक तुमच्या शेतामध्ये पूर्णपणे लाभवणार आहे। शेतकऱ्यांनी या अगोदर जलसिंचन योजना, ठिबक योजना याचा लाभ घेतलेला नसावा। आता त्याच्याच पुढची योजना आहे ती म्हणजे गाय म्हशी योजना, आणि गाय म्हशींसाठी गोटा सुद्धा या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे याच्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे, तुम्हाला हे स्वतः खरेदी करावे लागणार आहे। तर या योजनेमध्ये गाय म्हशी योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ते बघून घेऊयात। तर गाय म्हशी योजनेसाठी अर्ज फक्त महाराष्ट्र राज्याचे शेतकरीच करू शकतात ज्यांना 5 एकरपेक्षा कमी शेती आहे। आता ज्यांना 5 एकरपेक्षा कमी शेती आहे त्यांच्यासाठीच का आहे, तर त्यांचा उद्योग पूर्णपणे त्यांचं उत्पन्न हे त्यांच्या जोडधंद्याच्या आधाराद्वारे त्यांचे उत्पन्न चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकते। आता गाय म्हशी योजना याच्यामध्ये कागदपत्र अगदी सर्व योजनांमध्ये सेम टू सेम कागदपत्र असतात, फक्त 1 ते 2 कागदपत्र बदल असतात। आता जमिनीचा 7/12 उतारा, 8 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड, जर तुम्ही अनुसूचित जातींमध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखला सुद्धा मागू शकतात। गाय म्हशी योजनामध्ये पात्रता बघू शकता, शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती असली पाहिजे तरच लाभ घेता येईल। आणि दुसरी जी पात्र आहे तर शेतकऱ्यांनी या अगोदर गुरे म्हशी असतील किंवा गोटा असेल या योजनेचा लाभ घेतलेला नसावा। आता त्याच्या पुढची योजना फवारणी पंप योजना, ते फवारणी पंप सुद्धा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। याच्यामध्ये अटी शर्ती काय घातलेल्या नाहीत, तर सरसकट सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे। आता फवारणी पंप भरपूर दिवसांपासून भरपूर शेतकऱ्यांसाठी योजना चालू आहे। जर कोणी या योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर तो फॉर्म सुद्धा कशा पद्धतीने भरायचा आहे हे सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे। आता तुमच्याकडे 7/12 उतारा असला पाहिजे, 8 उतारा असला पाहिजे, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो सोबत तुमच्या जमिनीचा, जर तुमची भूमिहीन जमीन असेल, भूलेख असेल किंवा तुमची जमीन पाण्यामध्ये गेली असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान देण्यात येणार आहे। कारण शासनाने पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना काढलेल्या आहेत, परंतु भरपूर भागांमधील शेतकऱ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचत नाही। त्याच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व शेतकऱ्यांसाठी या योजना पाठवण्यात आलेल्या आहेत। जर तुम्हाला फॉर्म भरताना किंवा कोणती योजना भरायची आहे त्याची माहिती पाहिजे असेल तर कमेंटद्वारे विचारा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।